नमस्कार. आज मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी घेऊन येत आहे तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी, ज्याचं नाव आहे आवळा कँडी. तर चला, आज आपण आवळा कँडी कशी बनवायची ते बघूया. आवळा कँडी बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे 1.5 किलो आवळे, 1 किलो पिठी साखर. तर चला, आता आपण आवळा कँडी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यात थोडे पाणी घातले. कढईमधले पाणी थोडे उकळल्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवली आणि त्यात मी आवळे ठेवले. त्यातून वाफ बाहेर यायला नको म्हणून मी त्यावर झाकण झाकले. आवळे जवळजवळ 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. आवळे वाफवून झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व आवळे मोकळे करून घ्यायचे आहेत. आवळ्यांमधील सर्व बिया बाजूला काढून घ्यायच्या. मोकळ्या केलेल्या आवळ्यांना मिक्सरमध्ये टाकून त्यांची एक छान बारीक पेस्ट तयार करायची आहे. अशा पद्धतीने आपण आवळ्यांची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. या तयार केलेल्या पेस्टमध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. आणि हे सर्व आता आपण एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने एकत्र करून झाल्यानंतर त्याला मंद गॅसवर ठेवायचे आहे. थोड्या वेळानेच या आवळ्यांचा आपल्याला अशा प्रकारे रंग बदललेला दिसेल. कढईच्या कडेला थोडं तूप टाकून ते छान एकजीव करायचं आहे. ते खाली लटकायला नको म्हणून सतत हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने हे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा. हे मिश्रण एका ताटात टाकून ते छान पसरवून घ्यायचं आहे. समांतर पसरवून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने चौकोनी शेपमध्ये कट करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकतात. कट करून झाल्यानंतर आता आपली कँडी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही आवळा कँडी स्टोअर करून देखील ठेवू शकतात. मला तर ही आवळा कँडी खूप आवडली. तुम्ही सुद्धा ही आवळा कँडी तुमच्या घरी नक्की बनवून बघा. आणि हो, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.